नमस्कार मामा, माननीय परेश पाटील बोलतोय. बोल, कशाला केलायस फोन? तस्करीत तुमचा टेम्पो पकडला, त्या पोलिसाचा बदला घ्यायचा का तुम्हाला? राणा? हा तेच आणि कोण असणार आहे दुसरा? मामा, त्यानं कामात कसूर केली म्हणून त्याला अडकवायचा चांगला चान्स आलाय आपल्याला. काय आहे, सस्पेंड झाला नाही तर नाही, तरी बदली नक्की होईल आणि वरनं नोकरीचं रेकॉर्ड बी त्याचं खराब होईल. काय करायचं, बदला घ्यायचा का तुमचा पाहुणा म्हणून त्याला सोडून द्यायचा? निवृत्ती नाही कसं सोडत नसतं कोणाला. बस 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 बस, आता तुमचा बदला घेतला म्हणून समजा. आता तुम्ही फक्त बघत राहायचं माननीय परेश पाटील काय करतो. चला या. राणाजी, अहो हे सगळं काय सुरू आहे? कशाचं? तांड्यावरच्या लोकांना इथं का आणलंय? त्यांच्यावर चोरीचा आलाय. अहो पण त्यांनी चोरी केलेलीच नाहीये. साहेब चौकशी करायला, जर नसेल केली तर काळजीचं काय कारण नाही. कुठे आहेत ते सगळे? आतमध्ये. मग तुम्ही काय इथे थांबलाय? चला आज जाऊ. अहो थांबा, ते तुम्हाला आज जाता येणार नाही. का? साहेबांनी सांगितलंय कुणाला आधी आतमध्ये सोडायचं नाही. मग तपास कोण करताय? आहेत कुठे सगळे? हो, तुम्हाला माहिती आहे ना परेश पाटील कसे? त्या तांड्यावरच्या लोकांवर त्यांचा विशेष राग आहे आणि तो राग ते अशा पद्धतीनं काढतायत. ते काही नाही, मला आज जायचं. अहो ऐका, हे बघा, साहेबांनी मला ड्युटी दिली की आत कुणाला सोडायचं नाही म्हणून. अहो, त्या बिचाऱ्या लोकांवर असा अन्याय होतोय आणि तुम्ही गप्प बसलात. आता समजा गावात म्हणाले यांनी चोरी केली म्हणून. अहो पण मी सांगते ना ते खोटं आहे. आता साहेब काय ते खरं बाहेर काढतीलच. अजिबात नाही, मला बघायचंय तपास कसा सुरू आहे. चला. अहो मी अंजलीबाई ऐका, अहो आज जाऊ नका. काय रे, केली का चोरी? सर नमस्ते. ही अशी बळजबरी करून गुन्हा कबूल करवून घेताय का तुम्ही? नाही, तुमच्या गावातले लोक सांगतायत म्हणून तपास सुरू आहे. अहो सर, ही प्रामाणिक माणसं आहेत, मी ओळखते यांना. सोडून द्या ना. कसं सोडून द्यायचं? गुन्हा केला यांनी. अहो नाही, मी सांगते ना तुम्हाला, ही प्रामाणिक आहेत. ते कायद्यानं सिद्ध होईल. कायदा असं दिसेल त्याला उचलून बळजबरी करून त्यांच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्यायला सांगत नाही. राणा ते काय सांगितलं होतं मी तुला? कुणाला सोडू नको म्हणून सांगितलं होतं ना? हीच का तुझी ड्युटी? सगळ्यांना बाहेर काढ. होय साहेब. अंजलीबाई, तुम्ही बाहेर व्हा. अहो राणाजी, इथे असं चुकीचं घडत असताना तुम्ही गप्प कसे बसू शकता? हे बघा अंजलीबाई, तुम्ही बाहेर व्हा. साहेब सांगलेत की. अजिबात नाही, मी या सगळ्यांना घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाही. हो अंजलीबाई, तुम्ही थोडं बाहेर थांबा, कायद्यानं होऊ द्या ना सगळं. अंजलीबाई बाहेर व्हा. नाही, आम्ही आमच्या नवऱ्याने घेतल्याशिवाय जाणार नाही. अंजलीबाई, तुम्ही यासनी इकडे घेऊन आलाय तर तुम्हीच यासनी बाहेर घेऊन जा. बाहेर व्हा. चला. हे चुकीचं वागताय तुम्ही. चुकीचं तुम्ही करताय. कायद्यामध्ये उगा अडकाटी आणू नका. जावा. साहेब, बंद केलं सगळ्यांना आत. हा, काय झालं नाना? मी अंजलीबाईसनी पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढलं. तुम्हाला सांगतो बुवा, त्या कधी बी चुकीची बाजू घेत नाही. त्या जर म्हणतात या माणसाने चोरी केली नाही तर मग नाही केली. मी खोट्याची बाजू घेतली असं वाटायला लागले मला. राणा, खऱ्याच्या बाजूने आपण कायमच उभं राहायचं असतं. पण आता तू पोलीस बी आहेस, हे विसरून चालणार नाही. तुला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करायला पाहिजे. म्हणून तर गप्प बसलो ना.
आणि आपण जे केलं ते चुकीचं केलं असं वाटायला लागले. तू तुझ्या वरच्या अधिकाऱ्यानं दिलेला आदेश पाळलास, त्यात चुकीचं काय नाही. पोलिसांना भावनेनं नाही, कायद्याने वागायला. आता तुझे हे झालं त्याचा विचार सोड आणि खरी बाजू समोर आणायचं काम कर. बुवा ते तर मी करणारच सोडा, पण अंजलीबाईंनी जरा तरी मला समजून घ्यायला पाहिजे होतं का नाही? माझ्यावर जरा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. तू तुझ्या जागेवर बरोबर आहेस आणि अंजली तिच्या जागेवर. अहो अंजली ताई, काय करायचं आता? आम्ही कसं जगायचं? आम्ही मोलमजुरी करून खातो, ते चुकलं का आमचं? नाही नाही, तुमचं काही नाही चुकलंय. मग असं का आमच्या माणसांनी पोलीस स्टेशनात अडकवलंय? अहो हातावरचं पोट आमचं आज केलं तर उद्या खाणार आम्ही. अहो तुम्ही म्हणताना आमची पोरं कसं बस शिकतात, आता आमच्या माणसांनी अडकून ठेवलंय, काय करायचं आम्ही? तुम्ही नका काही काळजी करू, सगळं नीट होईल. अहो आता पोलीस स्टेशनात गुन्हा नोंद झाल्यावर गावात उद्या काय बी गेलं तर आम्हाला पहिला धरणार. आम्ही कुणाच्या रानात काटके चोरले नाहीत, घरात कशा चोऱ्या करणार? आणि असा आळ आमच्यावर आला तर आम्हाला काम कोण देणार? तुम्हीच सांगा बाई. हे बघा, मी आहे तुमच्या सोबत, मी काही चुकीचं होऊ देणार नाही. अहो पण त्यांना आत टाकले, आता काय करायचं? अख्खं गाव बाय आमच्या विरोधात, काय करायचं आम्ही? अख्खं गाव जरी तुमच्या विरोधात असलं ना तरी मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी काही चुकीचं होऊ देणार नाही. काय बी करा आणि आमच्या माणसाशी सोडून आणा बाई. आता उद्या आपण तेच करायचं, उद्या आपण आंदोलन करूया. आंदोलन? हो. नको बाई, काय बोलून होत असलं तर बघा की. हो, आता आपण पोलीस स्टेशनला बोलण्यासाठीच गेलो होतो ना. तिकडे काय घडलं ते बघितलंच तुम्ही. त्या परेश पाटलांनी सगळ्या गावकऱ्यांना फूस लावली. आता आपल्याकडे एकच पर्याय उरलाय, आंदोलन. पण त्यानं काय होणार आहे? त्यानं विनाकारण अटक केलेल्या माणसांना सोडावंच लागेल. पण आंदोलन करणार कोण? कोण म्हणजे आपण सगळे. तुम्ही आहात, मी आहे आणि सगळे गावकरी येतील की आपल्यासोबत. अहो पण सगळं गाव आमच्या विरोधात आहे, सगळ्यांनी वाटते आम्ही चोऱ्या केल्यात. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळ्यांना नीट समजावे. सगळे गावकरी आपल्यासोबत नक्की येतील. आपण उद्या आंदोलन करायचं. मी कुणावरच अन्याय होऊ देणार नाही म्हणजे नाही. तुम्ही काय पण म्हणा वहिनी, पण ह्या मजूर लोकांनी चोऱ्या केल्या असणार. अहो नाही, चोरी नाही केली त्यांनी, त्यांच्यावर खोटा आरोप आहे. अहो खोटा कसा काय? अहो गावात किती चोऱ्या झाल्या बघताय ना तुम्ही. अहो नाही, पण हे सगळं खोटं आहे. अहो खोटं असतं तर राणात आणि त्याने आत टाकलं नसतं. आम्ही राणादाच्या बाजूनच आहे वहिनी. तुम्ही कितीही राणाजींच्या बाजूनी जा, पण त्यांनी चोऱ्या केल्या नाहीयेत हेच खरं. आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी उद्या आंदोलन करणारच. आंदोलन? अहो ताई ऐका की, अहो त्या बायका सुद्धा आपल्यासारख्याच स्त्री आहेत. त्यांच्या नवऱ्यांना तुरुंगात टाकलंय. हो आता तुम्हीच सांगा मला, त्या खाणार काय? अंजली ताई, पोलिसांच्या विरोधात गेलो तर नवरा माझा जीव गेलो बाई. तेवढं सोडून काय बी सांगा. मला काय ह्या पोलिसाच्या लपड्यात पडायचं नाही बघा. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका, मी पुढे होईन आंदोलनात. तुम्ही फक्त मला पाठिंबा द्या. वहिनी साहेब माफ करा मला, मला काय ह्यात वळू नका. अंजलीबाई, अंजलीबाई, अरे ती बाहेर गेली. एवढ्या उशिरा? होय, त्या तांड्यावरच्या बायका आल्या होत्या. परत? राणादा, अरे वहिनी नाही त्या पंद्यात पडायला. अरे तांड्यावरची माणसं अशीच आहेत मर्दा, रडून भेकून वहिनीसनी भरीला पाडायला. अरे पोलीस स्टेशन मध्ये बी आलत्या, त्यावरनं साहेबांनी मला झापले. घ्या, आता गावभर पोलिसांच्या विरोधात आंदोलनाची तयारी सुरू आहे त्यांची. काय सर काय? अंजलीबाईंनी नको त्या भानगडीमध्ये पडायलाच नाही पाहिजे होतं. आता सरपंच की सपली तर ग बसायचं नव. पुढारीपणा घेण्यात काय अर्थ आहे काय? आता तूच समजव त्यासनी, डोसका ताप नको. काय झालं? मला माहितीये, माझ्या घरातल्या माणसांनाच मी जे करते ते मान्य नाहीये. अहो पण कशाला तुम्ही नको त्या भानगडीमध्ये पडताय? अहो भानगड वगैरे काही नाहीये. तांड्यावरच्या माणसांनी चोऱ्या केल्या नाहीयेत.
अहो वहिनी ती माणसं तशीच आहे तो. अहो नाही भाऊजी, मला खात्री त्यांनी चोरी नाही केली आहे. आणि निष्पाप लोकांवर मी अन्याय होऊ देणार नाही म्हणजे नाही. अहो हॅलो हॅलो आई. लक्ष्मी, अगं कशी आहेस बा तू? खातेस पितेस का वेळेवर? त्या दिवशी मी फोन केला तर तू का बोलली नाहीस? अगं त्यावेळेला मी युवराज दादाला भरवत होते आणि मी परत आले तोपर्यंत तुझी वेळ संपली होती. राणादानं तुला सांगितलं का? काय? तू माझ्यावर चिडलीस काय? माझा राग आलाय काय तुला? अगं नाही बाळा, तुझ्यावर कशी रागवेन मी? आणि राग तेवढ्या पुरता असतो ग. तू माझ्यापेक्षा ज्यादा युवराज दादाचे लाड करतेस काय? नाही, असं काही नाहीये. तुम्ही दोघही मला सारखेच आहे. राणादा कुठे आहे? फोन का नाही घेतला त्यानं? विचार त्यांना. हा लक्ष्मी, कशी तू? मस्त. आईचा काय मूड ऑफ आहे काय? विचार त्यांना. ते जाऊ दे की, तू माझ्या संगत बोल. तुमची भांडणं झाली आहेत काय? नाही नाही, तुझी आईच बोलत नाही माझ्या संगत. काही काय, तुम्हीच बोलत नाही आहात माझ्याशी. राणादा, भांडून काही उपयोग नसतो. हे शिकवलंय आम्हाला इथं. नीट वागायचं, दुसऱ्याला वाईट वाटणार नाही असं वागायचं असते. मग आता तूच सांग तुझ्या आईला. थांब, फोन देतो. या. हॅलो आई, भांडण करायचं नसते असं शिकवलंय आम्हाला इथं. बरोबरच आहे मग तुम्ही दोघं का भांडताय? अगं ते हे बघ आई, मला माझी चूक कळलीये. दुसऱ्याला वाईट वाटेल असं बोलायचं नसतंय. मग तू काय असं करतेस? मी काहीच बोलत नाहीये. तुझ्या राणादाला त्याचंच खरं वाटतंय. मी सांगतो राणादाला समजावून, पण तुम्ही बोलायला पाहिजे बघ. बरं ते जाऊ दे, तू मला सांग कॅम्प कसा चालू आहे तुझा? मज्जा येते का तुला? आधी तू आणि राणादा बोला, तरच मी तुमच्या संगत बोलणार. राणादाला दे फोन. बोल की. राणादा, तुम्ही दोघं जर बोलला नाही तर मी परतच येणार नाही बघ. नाही का, असं काय बी नाही. मग तू आधी बोलाय संगत. बरं बरं बरं, ठीक आहे. अंजली बाई, आपण बोलायचं बरं का? हा सांगा. हो, बोलायचं. झालं का आता? हा, आता मी येणार परत. चल ठेवू काय? टाइम संपला इथला. ठेव. आता काय बोलायचंय आपण का असंच तोंड फुगून बसणार आहात? अरे वा, हे चांगले की. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. अहो तुम्हीच बोलणं झालेत माझ्या संगत. मी कुठे बोलत नाहीये. एक तर तुम्ही चिडलात माझ्यावर आणि नाव माझ्यावर घालताय. काय म्हणाला तुम्ही मला? पावती माझ्यावर काढली? हा, लई दिवसांनी भांडलं ना आपण. भांडलो कुठे? थोडासा रुसवा, थोडासा बोला. पण किती बी झालं तरी एक आहे बघ, आपल्या आपल्यातली भांडणामध्ये लई मजा असते. ती बाहेरच्या भांडणामध्ये नाही. कारण ती बाहेरची असतात ना. आपली भांडणं आपली असतात. मी काय म्हणते, यापुढे घराबाहेरची प्रकरणं घराबाहेरच ठेवायची. ठरलं. मला माहिती आहे हो, जे काय करताय ते माणूस तिच्या नात्यानं चांगलं करत. पण पोलीस म्हणून मला माझी ड्युटी करणं भाग आहे. मलाही कळती हो तुमची ड्युटी. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा, मी माझं बजावतो. काहीही झालं तरी कामगारांच्या हक्कासाठी मी शेवटपर्यंत लढणार म्हणजे लढणार. चला. काय झालं? अहो अंजली ताई, आपल्या पाठीशी कोणी बी उभं नाही. आपल्या इथं चालेल का? आपण खऱ्यासाठी लढायचं.
आपली बाजू खरी आहे ना, मग पाठीशी कोणी उभं राहो न राहो. अहो ताई, पण पोलिसांसमोर आपला निभाव काय लागणार आहे? पोलीस आहेत म्हणून काय झालं? आपण नाही घाबरायचं. चला तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला? न्याय पाहिजे. आमच्या माणसासनी सोडा. पण ते साहेब सोडणार नाहीत. का नाही सोडणार? सोडावंच लागेल त्यांना. का धरलंय आमच्या माणसासनी? सोडा की हो साहेब, पाया पडतो तुमच्या. सोडा हो साहेब, पाया पडतो तुमच्या. तुम्ही त्यांना सोडल्याशिवाय आम्ही इथनं कुठेही हलणार नाही. पण हे साहेबांना पटणार नाही. कसं नाही पटणार? जाऊन सांगा तुमच्या साहेबांना आम्ही इथे आंदोलन करतोय म्हणून. सोडतील ना साहेब? सोडावंच लागेल. आपली बाजू खरी आहे. हुकुमशाही चालणार नाही. दडपशाही चालणार नाही. माणसांची सुटका झालीच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. माणसांची सुटका झालीच काय पाहिजे. सुरू आहे? चला निघा. निर्दोष माणसांची सुटका झाल्याशिवाय आम्ही इथनं कुठेही हलणार नाही. निर्दोष कोण आणि दोषी कोण ते आम्ही ठरवू. तुम्ही निघा इथून. राणा, बुवा, यांना बाहेर काढा इथून. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. तुम्ही आम्हाला इथून घालवू शकत नाही. कायदा आम्हालाही कळतो. राणा, आता यांच्यावर नजर ठेवायची जबाबदारी तुझी. कोणाला याद पडायचं नाही. काय अनुचित प्रकार घडला तर तू जबाबदार. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कसं काय करत? हे काय अंजली, तू पोलीस स्टेशनला कशी काय? मामा, ह्या तांड्यावरच्या बायका आहेत. कुठलाही पुरावा नसताना यांच्या माणसांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी. आणि आता न केलेला गुन्हा त्यांना कबूल करायला लावतात. म्हणून आम्ही इथे आंदोलन करतोय. आणि आता यांच्या माणसांना सोडल्याशिवाय आम्ही इथून कुठेही हलणार नाही. पण साहेब, सगळं गाव म्हणतंय याच लोकांनी चोरी केली म्हणून. काय राहणार साहेब? पण त्यांना चोरी करताना कोणी बघितलं नाही. म्हणजे अंजली म्हणते तसं पुरावा नसताना अटक? नाही, चालणार नाही. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. मी असताना माझ्या भागात असा अन्याय होऊ देणार नाही. अंजली, मी पण तुमच्या आंदोलनात सामील होणार. आम्ही अन्याय खपवून घेणार नाही. हुकुमशाही चालणार नाही. दडपशाही चालणार नाही. माणसांची सुटका झालीच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. साहेब, आता नाईक साहेब आंदोलनात सामील झाल्यात. मीडियाला खबर कळाली तर या प्रकरणाला वेगळं वळण लागेल. चर्चा करून प्रश्न सोडवा, नाही तर अंगलट येईल बघा. हुकुमशाही चालणार नाही. दडपशाही चालणार नाही. थांबा थांबा साहेब, मी काय म्हणतो, आपण चर्चेनं प्रश्न सोडूया. चालेल की? चल अंजली. मी म्हणतो तुम्ही एकटेच आलात तरी चालेल. नाही, अंजली या आंदोलनाची लीडर आहे. ती तर पाहिजेच चर्चेला. ठीक आहे, या. चला. बोला, काय मागण्यात अंजली? पुरावा नसतानाही यांनी तांड्यावरच्या माणसांना अटक केली. साहेब, त्या लोकांचं रेकॉर्ड चोऱ्यांनी भरलेलं असतंय. अहो नाही, ही माणसं अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. मी ओळखते ना त्यांना. आणि मागच्या गोष्टींशी आत्ताचा काय संबंध? गावात ज्या चोऱ्या झाल्या त्याचं काय? त्या लोकांच्या तक्रारी आहेत त्याचं काय? त्याचा स्वतंत्र तपास व्हावा. साहेब, एकदम बरोबर आहे बघा. अहो, गावातल्या चोरांची स्वतंत्रपणे चौकशी करा ना. हा, जर समजा याच्यातली माणसं दोषी निघाली तर त्यासनी अटक करा. नाहीतर मग खरं चोर हुडकून काढा. होय साहेब. पण हा, या सगळ्या तपासाची जबाबदारी रानावर टाकावी असं आम्हाला वाटतं. होय साहेब, रानात चांगला तपास करणार याची खात्री आहे मला. होय ना? मग त्या बिचारा कामगारांनी सोडा की. हा, सोडून द्या त्याला.
करतो कृषी. राणा, नीट तपास करून खरं चोर हुडकून काढ आणि त्या गरिबांना न्याय मिळवून दे. काय काय बी काळजी करू नका. खऱ्या चोरासनी हुडकून मी बेड्या ठोकणार म्हणजे ठोकणार.